नमस्कार दोस्तों, जीनियस साइंस में आप सबका बहुत 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 स्वागत है। दोस्तों, आज के इस क्लास में अभी हम पढ़ने वाले हैं सैटेलाइट के बारे में डिटेल इंफॉर्मेशन। आज के इस क्लास में अभी हम यहाँ पर लेने वाले हैं। अगर आप इस चैनल पे नए हैं तो जल्दी से चैनल को सब्सक्राइब करो, बेल आइकॉन दबाओ और अपने दोस्तों को इसकी लिंक भी शेयर करो, क्योंकि आगे आने वाला हर एक वीडियो, हर एक क्लास आपके फ़ायदे का है। ओके, और साथ ही साथ अगर आप अपने दोस्तों को इसकी लिंक शेयर करोगे तो वो भी पढ़ेंगे, है ना, तो आपको दुआ मिलेगी, भगवान की मिलेगी, उस बच्चे की मिलेगी। ओके, तो चलो इसलिए शेयर करो जल्दी से जल्दी और ज़्यादा से ज़्यादा, जितना हो सके उतना शेयर करो। तो चलो आगे का पार्ट अभी हम यहाँ पर लर्न करते हैं। क्या क्या है देखो, सैटेलाइट के बारे में अभी मैं आपको यहाँ पर बताने वाला हूँ। तो सैटेलाइट किसको कहते हैं? ये बाजू में, मेरे बाजू में जो इमेज आप देख रहे हैं, तो इमेज में आप देख रहे हैं कि एक अर्थ है ना। ये देखो, ये इस तरह की अर्थ है। अर्थ रोटेशन कर रही है, अर्थ रोटेशन है, वेस्ट टू ईस्ट रोटेशन है इसका, पश्चिमेकडून पूर्वेकडे रोटेशन आहे। आणि या अर्थच्या सभोवती हे डिफरंट टाईपचे सॅटेलाइट्स तुम्ही फिरत असताना पाहत आहेत, बरोबर। बट देर आर different types of satellites. Mainly there are two types of satellite. One is the natural satellite and second one is the artificial satellite. तो आगे हम डिटेल में देखते हैं कि सैटेलाइट्स के टाइप कैसे हैं और किस तरह से सैटेलाइट रिवोल्यूशन करते हैं, उनका एप्लीकेशन वगैरह वगैरह बहुत अच्छी तरह से और बहुत ही डिटेल तरीके से हम यहाँ पर लर्न करेंगे। ओके, तो चलो देखते हैं सैटेलाइट। तो सैटेलाइट में क्या क्या है देखो। देन फर्स्ट वन इज, ओके, देन द ऑब्जेक्ट विच रिवॉल्व्स अराउंड द अर्थ आर कॉल्ड अर्थ सॅटेलाइट। कारण काय या ठिकाणी जो काही बीट आपण अभ्यासत आहोत, अर्थ सॅटेलाइटच्या बाबतीत आपण हे अभ्यासत आहोत, अर्थ सॅटेलाइट। मग हा अर्थ सॅटेलाइट म्हटल्याच्या नंतर the body which revolves around earth, that body is called as satellite। म्हणजे यानी कि एक चीज याद रखो, अगर कोई बॉडी अर्थ के अराउंड रिवोल्यूशन कर रही है ना, अर्थ के अराउंड रिवोल्यूशन कर रही है, तो उसको हम सैटेलाइट कहते हैं, दैट इज कॉल्ड एज सैटेलाइट। लेकिन यानी कि एक दूसरी एक डेफिनेशन आपको बता देता हूं। एग्जैक्ट डेफिनेशन क्या है? A smaller body revolves around the larger body is called as satellite। आगे बहुत डिटेल में डेफिनेशन मैंने दी है, हमारे बुक में जो कुछ भी दिया है उसके बारे में यहाँ हम देखते हैं। The object which revolves around the earth, अगर कोई ऑब्जेक्ट है और वो अर्थ के अराउंड रिवोल्यूशन कर रहा है तो दैट इज कॉल्ड एज अर्थ सैटेलाइट, है ना, अर्थ सैटेलाइट। बहुत सारे डिफरेंट टाइप के सैटेलाइट्स होते हैं। जो एक चीज़ है, यहाँ के डेफिनेशन हेडिंग में छोटा सा चेंज करता हूं मैं, अर्थ सैटेलाइट, थोड़ा सा हेडिंग में मैंने बदल किया है। हमारे बुक में जैसी हेडिंग है उसी तरह से हेडिंग दे रहा हूं मैं यहाँ पर। अगर हम सैटेलाइट के बारे में लर्न करेंगे तो सैटेलाइट और अर्थ सैटेलाइट, सैटेलाइट का मतलब होता है स्मॉलर बॉडी रिवॉल्व्स अराउंड लार्जर बॉडी इज कॉल्ड एज सैटेलाइट, और अर्थ सैटेलाइट का मतलब होता है अ बॉडी रिवॉल्व्स अराउंड द अर्थ, दैट इज कॉल्ड एज अर्थ सैटेलाइट। तो मून भी अर्थ का सैटेलाइट है, और डिफरेंट टाइप ऑफ, देयर आर द डिफरेंट टाइप ऑफ आर्टिफिशियल सैटेलाइट्स आर आल्सो। ओके, देन नाउ द ऑब्जेक्ट विच रिवॉल्व्स अराउंड द अर्थ आर कॉल्ड अर्थ सैटेलाइट। द ऑब्जेक्ट्स, देखो ऑब्जेक्ट्स है, ऑब्जेक्ट्स अनेक वचनी है, ऑब्जेक्ट्स विच रिवॉल्व्स अराउंड द अर्थ आर कॉल्ड अर्थ सैटेलाइट। ओके, मून इज ओनली नेचुरल सैटेलाइट। मून क्या है? एक नेचुरल सैटेलाइट है ऑफ द अर्थ। मून इज द नेचुरल सैटेलाइट ऑफ द अर्थ। मून एक नेचुरल सैटेलाइट है ना। इट रिवॉल्व्स इन ऑलमोस्ट सर्कुलर ऑर्बिट। मून एक नेचुरल सैटेलाइट है और अपने अपने ऑर्बिट में वो कंटिन्यू रिवोल्यूशन करता है। इट रिवॉल्व्स इन ऑलमोस्ट सर्कुलर ऑर्बिट अराउंड द अर्थ with period of revolution of nearly 27.3 days। यानी कि जो मून है, मून रिवॉल्व्स अराउंड द अर्थ, समझो ही अर्थ है
और इसके अराउंड एक मून रिवोल्यूशन कर रहा है, बराबर है, मून रिवोल्यूशन कर रहा है। तो एक रिवोल्यूशन कंप्लीट करने के लिए उसको 27.3 डेज लगता है ना। दिस इज द टाइम पीरियड ऑफ मून टू कंप्लीट वन रिवोल्यूशन अराउंड द अर्थ। देन आगे देखें, आर्टिफिशियल सैटेलाइट्स हैव बीन लॉन्च्ड बाय सेवरल कंट्रीज इंक्लूडिंग इंडिया। आर्टिफिशियल सैटेलाइट भी, बहुत सारे आर्टिफिशियल सैटेलाइट्स आकाश में लॉन्च किए गए हैं, सेवरल है, बहुत सारे हैं। उसके साथ साथ इंडिया ने भी बहुत सारे सैटेलाइट्स लॉन्च किए हैं, उसके बारे में भी एक लिस्ट मैं आपको देने वाला हूं। दीज सैटेलाइट्स हैव डिफरेंट पीरियड्स ऑफ रिवोल्यूशन अकॉर्डिंग टू दियर प्रैक्टिकल यूज लाइक नेविगेशंस, है ना। उनका जो पीरियड ऑफ रिवोल्यूशन है वो अलग है। अभी आप यहाँ पर देख रहे हैं, कुछ सैटेलाइट ऐसे रिवोल्यूशन कर रहे हैं, कुछ ऐसे रिवोल्यूशन कर रहे हैं, कुछ ऐसे रिवोल्यूशन कर रहे हैं, कुछ वर्टिकल रिवोल्यूशन कर रहे हैं। यानी कि डिफरेंट टाइप के सैटेलाइट्स है, उनके पर्पज की, यानी कि उनका किस पर्पज की वजह से उनको आकाश में लॉन्च किया गया है, उनकी पर्पज से उनका रिवोल्यूशन का ऑर्बिट और उनका पीरियड डिपेंड करता है। ओके, और उसके बाद देन दीज सैटेलाइट्स हैव डिफरेंट पीरियड्स ऑफ रिवोल्यूशन अकॉर्डिंग टू देयर प्रैक्टिकल यूज लाइक नेविगेशन, सर्विलेंस, नेविगेशन के लिए इस्तेमाल होता है, सर्विलेंस के लिए इस्तेमाल होता है, फोटोज वगैरह लेने के लिए, कम्युनिकेशन के लिए, कम्युनिकेशन का मतलब होता है एक जगह से लेकर दूसरी जगह तक मैसेज की लेन देन करना, है ना। बहुत सारी ऐसी चीजें होती है कि लेन देन करने के लिए उसका इस्तेमाल किया जाता है। ओके, लुकिंग इनटू स्पेस, स्पेस में झांककर देखने के लिए, है ना। इसका मतलब झांककर ही होता है, क्योंकि यूनिवर्स इतना बड़ा है, स्पेस इतना बड़ा है कि हमारी आंखें बहुत छोटी होती है, हमारी दूरबीन बहुत छोटी होती है ना। और इन दूरबीनों को, आंखों को मदद करने के लिए ये सैटेलाइट्स हमें बहुत बहुत बड़ा मदद करते हैं। तो स्पेस में बहुत सारी चीज़ें देखने के लिए भी इसका इस्तेमाल होता है। मॉनिटरिंग द वेदर, मॉनिटरिंग वेदर, पूरी दुनिया में वेदर किस तरह से चल रहा है, किस तरह से इसका एप्लीकेशन है, किस तरह से साइक्लोन्स कहाँ पर जनरेट हो रहे हैं, वो किस तरह से जा रहे हैं, आगे किस तरह से जा सकते हैं, अभी कहाँ पे साइक्लोन तैयार हो रहा है, वो साइक्लोन कहाँ पे जाएगा, है ना। जैसे कि अभी 26 तारीख के आसपास इंडियन कोस्टल एरिया, यानी कि जो पूरब का कोस्टल एरिया है, वेस्ट बंगाल वगैरह, वहाँ वो साइक्लोन पहुँचने की शक्यता है और उसका नाम है यास, है ना, यास साइक्लोन। इसके पहले जो तौक्ते साइक्लोन आपने देखा, जो कि अरबी समुद्र में तैयार हुआ था, है ना। अभी जो साइक्लोन तैयार हो रहा है वो तौक्ते है, वो बंगाल बे में तैयार हो रहा है। बंगालची खाड़ी म्हणतो आपण त्याला, अरबी समुद्र, बे ऑफ बंगाल कहते हैं। तो वहाँ पे तैयार हो गया वो, और धीरे 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 वो नॉर्थ की तरफ चल रहा है ना। उसके डिफरेंट वेज, यानी कि उसके जो ट्रैक्स रहते हैं, वो ट्रैक, डिफरेंट ट्रैक्स इनिशियल स्टेज में बताए जाते हैं। लेकिन जैसे 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 वो प्रोग्रेस होता है, आगे चलता है, वैसे वैसे एक दिशा मिलती है उसको परफेक्ट, है ना। तो वो इंडियन कोस्टल एरिया में वो पहुंचने की पॉसिबिलिटीज बताई गई है। तो इसी तरह उसके ऊपर मॉनिटरिंग करने के लिए वो कहाँ पे, समंदर में कहाँ पे साइक्लोन तैयार हो रहा है, एक पूरा आइडिया देने के लिए कहाँ पे तैयार हो रहा है, वो किस दिशा में जा रहा है, तो उसकी वेलोसिटी कितनी है, यानी कि सर्कुलेशन की वेलोसिटी कितनी है, रोटेशन करने की, और आगे चलने की वेलोसिटी कितनी है। ये दोनों वो दो डिफरेंट वेलोसिटीज होती है ना साइक्लोन की। एक होता है जगह पर घूमने की वेलोसिटी, है ना, जगह पर घूमने की वेलोसिटी, वो तकरीबन 40 किलोमीटर से 250 किलोमीटर पर मिनट पर आवर उसकी वेलोसिटी होती है। कितना, 200 कितना, 40 किलोमीटर पर आवर, 40 किलोमीटर पर आवर से 40 किलोमीटर पर आवर उसकी वेलोसिटी हो सकती है। जब 40 किलोमीटर पर आवर उसकी रिवोल्यूशन की जो टाइमिंग होता है, सर्कुलेशन करने की जो स्पीड होती है, वो थोड़ा सा मिनिमम, वो ज़्यादा डिस्ट्रॉय नहीं करता। लेकिन 250 के आगे अगर 250 तक होता है तो बहुत डिस्ट्रॉय करता है, बहुत बहुत आपत्ति जनरेट करता है।
है ना, उसके ऊपर सर्विलेंस करने के लिए इसका इस्तेमाल किया जाता है। बहुत सारी चीजें हैं जिसके बारे में आगे हम एक एक करके देखते हैं। ओके, तो चले, देन व्हाट इज सैटेलाइट, एक्सप्लेन इट्स टाइप्स। व्हाट इज सैटेलाइट एंड एक्सप्लेन इट्स टाइप। सैटेलाइट का मतलब क्या होता है ना, व्हाट इज सैटेलाइट, सैटेलाइट क्या है, एंड एक्सप्लेन इट्स टाइप्स। ओके, एंड देन दिस इज द सैटेलाइट, अ स्मॉलर बॉडी इज रिवॉल्विंग अराउंड अ लार्जर बॉडी। एक छोटी सी बॉडी है, अ स्मॉलर बॉडी रिवॉल्विंग अराउंड अ लार्जर बॉडी। अभी अभी मैंने आपको बताया था एक स्मॉलर बॉडी है, ये देखो यहाँ पे जो छोटी छोटी बॉडी है रिवोल्यूशन कर रहे हैं। अ स्मॉलर बॉडी रिवॉल्विंग अराउंड अ लार्जर बॉडी अंडर ग्रेविटेशनल फील्ड। एक ग्रेविटेशनल फील्ड के अंडर वो रिवोल्यूशन करता है, इज कॉल्ड एज सैटेलाइट। कौन सी भी एक छोटी बॉडी, स्मॉलर बॉडी रिवॉल्व्स अराउंड अ लार्जर बॉडी, इज कॉल्ड एज सैटेलाइट अंडर ग्रेविटेशनल फील्ड। ग्रेविटेशनल फील्ड के अंडर वो रिवोल्यूशन करता है। ओके, जनरली देयर आर टू टाइप्स ऑफ सैटेलाइट। सैटेलाइट के दो टाइप्स होते हैं, है ना, देयर आर टू टाइप्स ऑफ सैटेलाइट। तो कौन से टाइप्स है ये, तो देखो देयर आर टू टाइप्स ऑफ सैटेलाइट, वन इज नेचुरल सैटेलाइट एंड सेकंड वन इज द आर्टिफिशियल सैटेलाइट। तो नेचुरल सैटेलाइट हम किसको कहते हैं, नेचुरल सैटेलाइट हम उसको कहते हैं जो कि, याद रखो, नेचुरल सैटेलाइट्स यानी कि जो निसर्ग ने बनाए हुए, है ना, दैट सैटेलाइट्स आर कॉल्ड एज नेचुरल सैटेलाइट्स। एंड आर्टिफिशियल सैटेलाइट का मतलब होता है, आर्टिफिशियल सैटेलाइट मीन्स जो मैनमेड बॉडीज है, मैनमेड बॉडीज रिवॉल्विंग अराउंड दी अर्थ। देखो, नेचुरल सैटेलाइट एंड आर्टिफिशियल सैटेलाइट। तो नेचुरल होती है जो कि निसर्ग से बनाई हुई है ना, जी की निसर्गाने बनवलेली आहे त्यांना आपण नॅचरल सॅटेलाइट असे म्हणतो. ओके, एंड देन द नेचुरल सैटेलाइट. बेटा हर एक क्वेश्चन का आंसर मैं आगे देने वाला हूं. व्हाट इज फुल फॉर्म ऑफ GSLV वगैरह वगैरह, आगे जितने भी सारे आगे एक एक करके बताने वाला हूं. ओके, देन आगे देखें. द नेचुरल that is called as heavenly body. Natural satellite की definition, natural that is called as heavenly body is revolving around the planet. किसी भी planet के around अगर heavenly body है ना, natural और heavenly दैवी body म्हणतो आपण, है ना, the body is revolving around the planet or sun under its gravitational field is called natural satellite. Under its gravitational field, त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या अंडर ती जर बॉडी जर गोल फिरत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, नॅचरल सैटेलाइट म्हणतो. दैट सैटेलाइट इज कॉल्ड एज नॅचरल सैटेलाइट. ओके, आगे देखते हैं एग्जाम्पल. अर्थ एंड प्लैनेट्स आर नैचुरल सैटेलाइट ऑफ सन. अर्थ एंड प्लैनेट्स, अर्थ एंड प्लैनेट्स, अर्थ भी एक नेचुरल सैटेलाइट है, किसका, सन का. अर्थ एंड प्लैनेट्स, अदर प्लैनेट्स, अर्थ के साथ साथ दूसरे भी जितने सारे प्लैनेट्स है वो सन के नेचुरल सैटेलाइट्स है ना. द अर्थ एंड प्लैनेट्स आर नेचुरल सैटेलाइट ऑफ द सन. अर्थ एंड अदर प्लैनेट्स आर नेचुरल सैटेलाइट ऑफ द सन. उसके बाद मून इज नेचुरल सैटेलाइट ऑफ अर्थ. मून खुद ब खुद एक मून भी क्या है, नेचुरल सैटेलाइट हो. मून इज नेचुरल सैटेलाइट ऑफ अर्थ. मून है जो अर्थ के अराउंड रिवोल्यूशन करता है. और उसके बाद देन आर्टिफिशियल सैटेलाइट. तो यहाँ पे क्या है, देखो आर्टिफिशियल सैटेलाइट. अभी तो मैंने आपको नेचुरल सैटेलाइट के बारे में बहुत अच्छी तरह से यहाँ पे डिटेल में आपको इंफॉर्मेशन दिया है. दिस इज द नेचुरल सैटेलाइट. एंड देन आर्टिफिशियल सैटेलाइट. तो देखो, द मैन मेड बॉडी इज रिवॉल्विंग अराउंड द अर्थ. मैन मेड बॉडी जो मैन मेड है, जो मानव ने बनाई गई है, द मैन मेड बॉडी इज रिवॉल्विंग around the earth under gravitational field is called artificial satellite. Is called artificial satellite. The man-made body is revolving around the earth. The man-made body, आपके तो समझ में तो आ रहा है. The man-made body is revolving around the earth under gravitational field. एक gravitational field के अंदर काम करती है. Is called artificial satellite. ये तो समझ में आ रहा है. और एक बार देखें, the man-made body revolving around the अर्थ अंडर ग्रेविटेशनल फील्ड. ये भी ग्रेविटेशनल फील्ड के ग्रेविटेशनल फील्ड पर ही रिवोल्यूशन करती है, बराबर है. इज कॉल्ड आर्टिफिशियल सैटेलाइट.
परंतु ती फक्त मानवाने बनवलेली असते, मानवाने बनवलेली असते आणि ती पृथ्वीच्या भोवती गोल फिरते, म्हणून त्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल सॅटेलाइट. आता पुढं एक्झाम्पल आहे स्पुटनिक, है ना, स्पुटनिक फर्स्ट. आता भारताने कोणते म्हणजे जगामध्ये आत्तापर्यंत जी आर्टिफिशियल सॅटेलाइट बनवलेले आहेत, है ना, जे कोणते बनवलेले आहेत त्या संदर्भात आपण इथं माहिती घेत आहोत. तर एक्झाम्पल्स आहे देखो. स्पुटनिक फर्स्ट बाय USSR, युनायटेड सोव्हिएट स्टेट ऑफ रशिया. आता USSR राहिला नाही, त्यामधून कझाकिस्तान असेल, ताजिकिस्तान असेल, तुर्कमेनिस्तान असेल, हे सर्व रशियामधून बाहेर पडलेले आहेत. ओके, आता नुसता रशिया राहिलेला आहे. पहिला USSR होता, युनायटेड सोव्हिएट स्टेट ऑफ रशिया. जसं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणतो आपण, USA म्हणतो आपण, जसं USA म्हटलं जातं, है ना, USA युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, तसं USSR युनायटेड स्टेट ऑफ सोव्हिएट रशिया, अशा पद्धत सोव्हिएट रशिया, युनायटेड स्टेट ऑफ सोव्हिएट रशिया अशी त्याची डेफिनेशन आहे. आणि त्यांनी केव्हा बनवला? 4 ऑक्टोबर 1957ला बनवला. इज द फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट. हा एक पहिला आर्टिफिशियल सॅटेलाइट, इज द फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑफ द वर्ल्ड, फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑफ द वर्ल्ड. USSRने तो बनवलेला आहे आणि जगातील पहिला कृत्रिम उपग्रह आहे. त्यानंतर भारताच्या बाबतीत पाहूया. आर्यभट्ट बाय इंडिया इन 19 एप्रिल 1975. भारताने पहिला उपग्रह बनवला आणि तो कोणता? आर्यभट्ट. केव्हा बनवला? आणि तो 19 एप्रिल 1975ला आकाशामध्ये लॉन्च केला आणि त्याचं वजन होतं त्यावेळेस 350 किलोग्रॅम. 350 किलोग्रॅमचा हा उपग्रह होता. त्यानंतर भास्करा फर्स्ट इन 1978. भास्करा फर्स्ट 1978. त्यानंतरचा पुढचा रोहिणी 1980ला लॉन्च केला. ॲपल 1981ला लॉन्च केला. भास्कर सेकंड 1981ला. रोहिणी सेकंड मे 31 1983. मे 31 पहा लक्षात घ्या. भास्करा सेकंड 1981. त्यानंतर रोहिणी 11 मे किंवा 11 मे रोहिणी सेकंड 31 मे 1983 1983ला तो लॉन्च केला गेला. त्यानंतर इनसॅट फर्स्ट ए. दिस इज कार्ड ॲज इंडियन नॅशनल सॅटेलाइट. इंडियन नॅशनल सॅटेलाइट. इनसॅटचा लॉंग फॉर्म आपण बऱ्याच वेळेस काढत असतो, इंडियन सॅटेलाइट म्हणतो, बट दिस इज नॉट इंडियन सॅटेलाइट. तर इनसॅटचा लॉंग फॉर्म आहे इंडियन नॅशनल सॅटेलाइट आणि हा लॉन्च केला 4 सप्टेंबर 1982ला आकाशामध्ये लॉन्च केलेला गेलेला आहे. त्यानंतर पुढचे भरपूर आहेत. इनसॅट 1B ऑगस्ट 30 1983. त्यानंतर पुढं इनसॅट 1C दॅट इज दी जुलै 23 1988. त्यानंतर पुढचा इनसॅट 1D जून 12 1990. त्यानंतर इनसॅट 2A जुलै 10 1992. इनसॅट 2B जुलै 23 1993. ओके. इनसॅट 1E सप्टेंबर 20 1993. ओके. then इनसॅट 2C डिसेंबर 7 1995. okay, and then IRS 1C डिसेंबर 28 1995. तर अशा पद्धतीने ही सॅटेलाइट आकाशामध्ये लॉन्च केलेल्या तारखा आहेत आणि सर्व आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत, पृथ्वीच्या भोवती गोल फिरतात. हे सर्व भारताचे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत आणि हा जगातील पहिला आहे. जगातील पहिला स्पुटनिक आहे आणि भारताचा पहिला आर्यभट्ट आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि हे वेगवेगळे पर्पजसाठी वेगवेगळे सॅटेलाइट आकाशामध्ये लॉन्च केलेले आहेत आणि यांचे लॉंग फॉर्म मात्र लक्षात ठेवा. इंडियन नॅशनल सॅटेलाइट, दिस इज कॉल्ड ॲज इनसॅट. ओके. जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल है ना, जसं GSLV म्हटलं जातं. इथं लॉंग फॉर्म विचारलेला आहे की GSLVचा लॉंग फॉर्म काय, तर जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल. ओके. देन नेक्स्ट वन. आता यांचे ॲप्लिकेशन काय आहेत, तर एक ॲप्लिकेशन पाहूया. ॲप्लिकेशन ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट. तर काय काय आहेत पहा, एक ॲप्लिकेशन. इथं थोडक्यामध्ये
तुम्हाला मी इथं दाखवत आहे. ओके, तर यामध्ये आपण एक एक पॉईंट पाहूया. व्हॉट इज ॲप्लिकेशन ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट. आर्टिफिशियल सॅटेलाइटची ॲप्लिकेशन काय काय आहेत, ते कोणत्या कोणत्या कामाला येत असतात. ओके, तर पहा, दीज आर यूज्ड इन कम्युनिकेशन. कुठे वापर केला जातो यांचा? कम्युनिकेशनमध्ये. कम्युनिकेशन म्हणजे दळणवळणामध्ये यांचा वापर केला जात असतो. ओके, कम्युनिकेशन पर्पजमध्ये. कम्युनिकेशन पर्पज म्हणजे सॅटेलाइटची देवाणघेवाण असेल किंवा वेगवेगळ्या कामासाठी यांचा वापर केला जात असतो. आता हे कम्युनिकेशन पर्पजसाठी, हे पहा कम्युनिकेशन पर्पज कसा कसा आहे तो मी इथे तुम्हाला दाखवत आहे. तर पहा, हा कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. एरोनॉटिकल मोबाईल स्टेशन. एरोनॉटिकल मोबाईल स्टेशन म्हणजे हे झालं, हवेमध्येच असतो तो. त्यानंतर लोकल स्टेशन, जमिनीवर असतो. लँड मोबाईल स्टेशन, लँड मोबाईल वाहनावर वगैरे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ठेवला जातो. त्यानंतर माल टाईम मोबाईल. ओके, माल टाईम मोबाईल स्टेशन्स जे की समुद्रामध्ये वगैरे असतात. त्यानंतर लोकल स्टेशन हे झाले. सेंट्रल स्टेशन, कम्युनिकेशन हब, या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी याचा कम्युनिकेशन पर्पजसाठी संदेश देवाणघेवाण. इथला मेसेज हा जो इथं पाहतोय, इथला मेसेज इथं येतो, या सॅटेलाइटकडे येतो, तिथून तो परत इकडे येतो, तिथून असा सगळ्या ठिकाणी तो मेसेजेस पाठवले जातात. हा फक्त मेसेज घेतो आणि मेसेज सेंड करण्याचं काम हा करत असतो. म्हणून हा जो कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे, या कम्युनिकेशन सॅटेलाइटचा उपयोग खूप वेगवेगळ्या कामासाठी केला जात असतो. ते तुम्ही इथं पाहतच आहेत, है ना. एवढ्या डिफरंट वेगवेगळ्या कामासाठी त्याचा वापर केला जात असतो. ओके, काही शंका आहे का तुम्हाला? नो. मग आता आपण पुढे पाहूया. देन नेक्स्ट है ना, दुसरा पर्पज आहे त्याचा. ओके, दीज आर यूज्ड इन स्टडी ऑफ मेट्रोलॉजी. मेट्रोलॉजी स्टडीमध्ये याचा वापर केला जातो, है ना. मग आता याच्या लिंकीज येत नाही आहेत. सी ऑल स्टडी स्लाइड्स. हे पहा, इथे एक छोटंसं उदाहरण दिलं तुम्हाला मी कम्युनिकेशन सॅटेलाइटचं. प्रिन्सिपल ऑफ सॅटेलाइट हा काय करतो? हा डाऊनलिंक आहे, खालच्या दिशेने येतात, आणि हा अपलिंक आहे आयनोस्फिअरमध्ये. अपलिंक म्हणजे इथं प्रोसेस केली जाते, शूटिंग वगैरे जी काय असेल ती, आणि ती आकाशामध्ये इथं सॅटेलाइटकडे पाठवली जाते, आणि हा सॅटेलाइट पृथ्वीकडे परत दिशेमध्ये तो पाठवत असतो. म्हणजे इथं प्रोसेस करून सॅटेलाइटकडे पाठवले जातात सिग्नल, आणि तो सिग्नल परत पृथ्वीच्या दिशेने तो पाठवतो. तर हा झाला कम्युनिकेशन सॅटेलाइट, बरोबर आहे. मग आता मेट्रोलॉजिकल पर्पजसाठी याचा कसा वापर केला जातो हे पहा. इथं काही वेगवेगळे आहेत ते आपण इथं पाहतोय. इथं तुम्हाला मी इमेजेस दाखवत आहे. ओके, वेदर मॉनिटरिंग पर्पजसाठी वगैरे. समजा एखादी सिटी असेल तर मॅपिंगसाठी सुद्धा त्याचा उपयोग केला जात असतो. ओके, मेट्रोलॉजिकल स्टडीजसाठी सुद्धा याचा वापर केला जातो. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे, दीज आर यूज्ड इन द स्टडी ऑफ ॲटमॉस्फिअर. हवेचा अभ्यास करण्यासाठी वापर केला जात असतो. ओके, त्यानंतर दीज आर यूज्ड इन फोटोग्राफी ऑफ अर्थ अँड प्लॅनेट. पृथ्वीची फोटोग्राफी घेण्यासाठी आणि प्लॅनेटची फोटोग्राफी घेण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जात असतो. ओके, त्यानंतर पुढं देन दीज आर यूज्ड इन स्टडी ऑफ कॉस्मिक रेडिएशन. कॉस्मिक रेडिएशनमध्ये यांचा वापर केला जात असतो, है ना. दीज आर यूज्ड इन द कॉस्मिक रेडिएशन. ओके, study of cosmic radiation. Cosmic radiation means the radiations comes from universe, outer space. या स्पेसच्या बाहेरून सुद्धा येणाऱ्या रेडिएशनचा स्टडी करण्यासाठी याचा वापर केला जात असतो.
अर्थ प्लॅनेट, फोटोग्राफी ऑफ अर्थ अँड प्लॅनेट हे तर सांगितलं. त्यानंतर दीज आर युज्ड इन दी ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन. ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन म्हणजे आकाशामध्ये घडणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या घटना आहेत त्या घटनांचा स्टडी करण्यासाठी या सॅटेलाईटचा वापर केला जात असतो. दीज आर युज्ड इन स्टडी ऑफ सोलार रेडिएशन. सोलार रेडिएशन सूर्यापासून जे सौर किरणे येत असतात, रेडिएशन्स येतात, त्या रेडिएशनचा डिटेल स्टडी करण्यासाठी सुद्धा वापर केला जातो या आर्टिफिशियल सॅटेलाईटचा. त्यानंतर SPV सॅटेलाईट फॉर मिलिटरी पर्पज. आता मिलिटरी पर्पज म्हणजे सर्व्हिलन्समध्ये आणण्यासाठी किंवा जे आपले जे टँक असतात त्या टँकची मुवमेंट वगैरे पाहण्यासाठी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे काही टँक वगैरे जातात ना, रणगाडे वगैरे आपले, तर त्यांचं एक्झॅक्टली लोकेशन काढण्यासाठी, त्यांची जागा निश्चिती करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जात असतो. हे इथं दिलेले मी है ना. ॲटमॉस्फेरिक स्टडी, पोलार सॅटेलाईटचे काम आहे की मिलिटरी पर्पजसाठी हा उपयोग आहे. ओके. नंतर अर्थची फोटोज घेण्यासाठी, त्यानंतर वेदर मॉनिटरिंगसाठी है ना, कम्युनिकेशनसाठी, तर अशा डिफरंट पर्पजेससाठी त्याचा वापर केला जात असतो. वेदर मॉनिटरिंग म्हणजे पूर्ण सर्व्हिलन्स करण्यासाठी की हवा कुणीकडे वाहते, कुठं प्रेशर कमी होतोय समुद्रावर, कसं चक्रीवादळ निर्माण होतं, तर या सर्व बाबींचा स्टडी करण्यासाठी याचा उपयोग केला जात असतो. कोणाचा? सॅटेलाईटचा. ओके. त्यानंतर मिलिटरी पर्पजचं उदाहरण सांगितलं की समजा आपला सॅटेलाईट आहे, बाहेरच्या देशाच्या किंवा शत्रू राष्ट्राचं एखादं सैन्य आपल्या दिशेने येत आहे का, सध्याला कुठं आहे, गेल्या आठवड्यात कुठं होतं, गेल्या महिन्यात कुठं होतं, काल कुठं होतं, आज कुठं आहे, याचा पूर्ण स्टडी करण्यासाठी वरनं सॅटेलाईट करणं, पूर्ण CCTVच असतो एक प्रकारचा तो, आणि सविस्तर इन्फॉर्मेशन आपल्याला तिथून मिळत असते. हे झालं सॅटेलाईटच्या बाबतीत. आता पुढं पाहूया आपण की कम्युनिकेशन सॅटेलाईट है ना. सॅटेलाईट देर आर द डिफरंट टाइप्स ऑफ सॅटेलाइट्स. मग आता कम्युनिकेशन सॅटेलाईटचा उपयोग काय आहे तर पहा, व्हॉट इज मीन्ड बाय कम्युनिकेशन जिओ स्टेशनरी सॅटेलाईट. कम्युनिकेशन किंवा जिओ स्टेशनरी सॅटेलाईटचा मिनिंग काय आहे है ना. आपल्या पुस्तकामध्ये एक दोन पॅरेग्राफ दिलेले आहेत की कम्युनिकेशन सॅटेलाईट संदर्भात. इथं मी तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देत आहे. गिव्ह इट्स युजेस. कम्युनिकेशन सॅटेलाईटचे उपयोग काय काय आहे त्याचे उपयोग सांगा. पहिलं पाहूया आपण, an artificial satellite revolving in a circular orbit round the earth. पृथ्वीच्या भोवती तो गोल फिरत आहे. an artificial satellite revolving in a circular orbit. एका परफेक्ट सर्क्युलर ऑर्बिट मध्ये तो गोल फिरतोय. in a circular orbit round the earth in an equatorial plane. एका इक्वेटोरियल प्लेन मध्ये तो गोल फिरत आहे. in the same spin as that of the earth. म्हणजे पृथ्वीची फिरण्याचा जो स्पीड आहे, पृथ्वीचा 24 तासामध्ये एक चक्कर कंप्लीट करते आणि ते उपग्रह सुद्धा 24 तासामध्ये एक चक्कर पूर्ण करत असतात. दॅट ऑल्सो कंप्लीट दी वन रिव्होल्यूशन इन परफेक्ट. समजलं. म्हणजे इन 24 आवर्स सॅटेलाइट ऑल्सो कंप्लीट. आता इथं जो तुम्ही पाहत आहेत माझ्या बॅक साईडला, इथं जो तुम्ही पाहत आहेत हा जो सॅटेलाइट आहे माझ्या बॅक साईडला आहे है ना. दिस इज दी कम्युनिकेशन सॅटेलाइट अँड दिस कम्युनिकेशन सॅटेलाइट रिव्हॉल्व्स इन दिस वे. या पृथ्वीच्या भोवती तो अशा पद्धतीने गोल फिरत आहे है ना. दिस इज रिव्हॉल्व अराउंड दी अर्थ इन अ परफेक्ट सर्क्युलर ऑर्बिट. बट इन केस ऑफ सॅटेलाइट, कम्युनिकेशन सॅटेलाइट दॅट कंप्लीट दी वन रिव्होल्यूशन इन 24 आवर्स. 24 तासामध्ये ते एक चक्कर कंप्लीट करत असतो. ओके. द सेम स्पिन ॲज दॅट ऑफ द अर्थ अँड हॅव्हिंग दी सेम पिरियड one day that is the 24 hours as that of the earth is called as communication satellite. आपल्या डोक्यामध्ये एक गोष्ट ठेवा, कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजे 36,000 किलोमीटर उंचीवर सॅटेलाइट असतो आणि तो पृथ्वीच्या भोवती एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी त्याला 24 तास लागतात. आणि 24 तास, पृथ्वी 24 तासामध्ये एक चक्कर करते तर तो सुद्धा 24 तासामध्ये एक चक्कर कंप्लीट करतो. म्हणून पृथ्वीच्या फिरण्याबरोबर तो सुद्धा गोल फिरत असतो आणि म्हणून तो कधीही आपल्या डोक्यावरच आपल्याला फील होत असतो. कम्युनिकेशन सॅटेलाइट सकाळी सुद्धा आपल्या डोक्यावरच असतो, दुपारी सुद्धा आपल्या डोक्यावर, रात्री सुद्धा आपल्या डोक्यावर. ज्या ठिकाणी आपल्या पोझिशन पाहते, रिलेटिव्ह पोझिशन, ज्या ठिकाणी तुम्ही पोझिशन पाहिली
तीच पोझिशन तुम्हाला सातत्याने तो त्याच ठिकाणी तो दिसतो. तुम्ही इकडे तिकडे कुठेही पाहिलात आणि डायरेक्ट तिथं नजर टाकलात की तो सॅटेलाइट त्या ठिकाणी असतो. तुम्ही म्हणाल मग उघड्या डोळ्याने दिसतो का? नाही, दुर्बिणीमधून सॅटेलाइट दिसतात. ओके, तिथं दुर्बिणीमधून पाहिला तो आपल्याला त्या ठिकाणी तो गोल फिरत असताना पाहायला मिळतो. आपल्या सोबत तो फिरत असतो, म्हणूनच तो 24 तासामध्ये एक चक्कर कंप्लीट करत असतो. ओके, जिओ स्टेशनरी और पार्किंग सॅटेलाइट. जिओ स्टेशनरी, स्टेशनरीचा मराठीमधून स्टेशनरी या शब्दाचा अर्थ होतो स्थिर, आणि जिओ म्हणजे भू, याला मराठीमध्ये भूस्थिर उपग्रह म्हणतात. कोणता उपग्रह म्हटलं जातं? भूस्थिर उपग्रह म्हटलं जातं जिओ स्टेशनरी. आणि त्याला दुसरा शब्द आहे पार्किंग सॅटेलाइट. पार्किंग काय केलं जातं? सॅटेलाइट पृथ्वीवरून उचलला जातो आणि एका ठराविक ठिकाणी पार्क केला जातो. जशी आपण गाडी पार्क करतो ना, आपण आणतो आणि गाडी, सायकल, मोटरसायकल, 4 व्हीलर, 2 व्हीलर, मोटरसायकल वगैरे आपण पार्क करतो, एका ठिकाणी नेऊन ठेवतो, आणि नेऊन ठेवल्यानंतर ती गाडी त्या ठिकाणी तिथंच राहते. एकतर आपण घेऊन जाईपर्यंत किंवा एखादा चोर घेऊन जाईपर्यंत ती आहे त्या ठिकाणी स्थिर राहते, है ना. आणि जेव्हा तिला आपण डिस्प्लेस करू तेव्हाच ती जागा सोडते, तो प्रकार आहे. मग तो सॅटेलाइट आपण एका ठिकाणी नेऊन ठेवतो आणि पृथ्वीच्या फिरण्याबरोबर तो गोल फिरत राहतो. पण केव्हाही जरी आपण पाहिलं तर ती बॉडी आपल्याला तिथंच दिसते, जशी की पार्किंगमध्ये गाडी दिसते त्या पद्धतीने. म्हणून त्याला पार्किंग सॅटेलाइट असं म्हटलं जातं. इट अपियर्स टू बी स्टेशनरी फ्रॉम एनी प्लेस. एनी प्लेस, पृथ्वीच्या कोणत्या ठिकाणाहून तो एकदम स्थिर दिसतो आपणास. फ्रॉम एनी प्लेस ऑफ द अर्थ बिकॉज ऑफ इट्स पिरियड इज सेम. बिकॉज ऑफ इट्स पिरियड, बिकॉज ऑफ इट्स पिरियड इज सेम ॲज दॅट ऑफ द अर्थ. सो इट इज कॉल्ड ॲज जिओ स्टेशनरी और पार्किंग सॅटेलाइट. म्हणून तो आपल्याला जिओ स्टेशनरी दिसतो, कारण का कुठूनही पाहिलं, पृथ्वीच्या कोणत्या ठिकाणाहून त्या सॅटेलाइटला पाहिलं, दररोज ज्या ठिकाणी दिसतो त्याच ठिकाणी तो दिसतो आपणास. म्हणून सो दॅट इज कॉल्ड ॲज जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. ओके, ओके, एंड देन इट कोइंसाइड और सिंक्रोनस. कोइंसाइड यानी कि परफेक्ट मैच होणे, जिओ सिंक्रोनस परफेक्टली मॅच होणे, टू द स्पिन ऑफ रोटेशन ऑफ अर्थ. टू द स्पिन, स्पिन म्हणजे पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं आणि त्या उपग्रहाचं फिरणं, दोन्ही परफेक्टली सिंक्रोनस असतात. सो इट इज कॉल्ड ॲज जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट असं म्हटलं जात असतं. नेसेसरी कंडिशन्स फॉर सॅटेलाइट टू अपियर स्टेशनरी. हा लक्षात घ्या, नेसेसरी कंडिशन्स फॉर सॅटेलाइट टू अपियर स्टेशनरी आर. म्हणजे एखाद्या सॅटेलाइट आहे त्या ठिकाणी स्थिर दिसण्यासाठी त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या कंडिशन्स परफेक्ट होणं गरजेचं आहे. तर यामध्ये पहा, म्हणजे कोणत्या कोणत्या कंडिशन सॅटिस्फाय व्हाव्या लागतील की जेणेकरून की तो सॅटेलाइट आपणास त्या ठिकाणी स्थिर भासत असतो किंवा कॉन्स्टंट एकाच ठिकाणी स्थिर भासतो. एका ठिकाणी तो आपणास स्थिर भासत असतो. ओके, मग आता आपण पुढे पाहूया. देन पहिली कंडिशन कोण आहे? इट्स ऑर्बिट मस्ट बी इक्वेटोरियल प्लेन ऑफ द अर्थ. त्याचा जो ऑर्बिट असतो ना फिरण्याचा, तर इक्वेटोरियल प्लेनशी तो पॅरलल असला पाहिजे. म्हणजे समजा हा इक्वेटर आहे, है ना, पृथ्वीचा इक्वेटर आहे माझ्या बॅक साईडला. हा इक्वेटर, इक्वेटर म्हणजे विषुववृत्त, है ना, आणि त्या विषुववृत्ताशी तो, विषुववृत्ताच्या प्लेनशी तो पॅरलल असला पाहिजे. म्हणजे भले चाहे तो इथून जरी फिरत असला तरी तो असा, इथून जरी फिरत असला तरी असा, इथून जरी फिरत असला तरी असा. म्हणजे हे सगळे एकमेकाशी पॅरलल असले पाहिजे त्याचे प्लेन रिव्होल्यूशन. मग तुम्ही म्हणाल सगळेच उपग्रह विषुववृत्तावर कसे चालतील? चालत नाही सगळे. आता प्रत्येक देशाचा उपग्रह विषुववृत्तावर आणून ठेवून काय उपयोग आहे? समजा इथं वरच्या साईडला एखादा देश आहे, उत्तर ध्रुवावर असणारा एखादा देश आहे, ओके, त्या देशाचा उपग्रह विषुववृत्तावर काय उपयोगाचा आहे? म्हणून तो उपग्रह त्यांच्या त्यांच्या कक्षेमध्ये, त्यांच्या त्यांच्या आकाशामध्ये वर असतो, त्यांच्या त्यांच्या आकाशात वर असतो तो, आणि तो तिथूनच गोल फिरत असतो. पण त्याची फिरण्याचा जो प्लेन असतो तो कम्प्लिटली विषुववृत्ताशी पॅरलल असला पाहिजे. म्हणजे हा समजा इक्वेटर आहे, तर इथून फिरणारा सुद्धा असाच फिरला पाहिजे, या खालच्या देशांचा सुद्धा असाच फिरला पाहिजे त्यांच्या त्यांच्या देशावर. म्हणून याला काय म्हणतो आपण? इट ऑर्बिट मस्ट बी इक्वेटोरियल प्लेन ऑफ द अर्थ. ओके,
And then next one, it must be same period as that of the spinning of the earth. स्पिनिंग ऑफ द अर्थ कळाला, आणि त्याचा जो पिरियड असतो ना तो 24 तासामध्ये, म्हणून इट मस्ट बी हॅव सेम पिरियड म्हणजे टाइम पिरियड टू कंप्लीट द वन रेव्होल्यूशन ॲज दॅट ऑफ द स्पिनिंग अर्थ, अर्थची स्पिनिंग अर्थ अबाउट इट सेल्फ, दॅट इज द 24 आवर्स. 24 तासामध्ये तो कंप्लीट एक चक्कर कंप्लीट करत असतो. इट्स डायरेक्शन ऑफ रोटेशन मस्ट बी सेम ॲज दॅट ऑफ द स्पिनिंग ऑफ अर्थ, है ना. इट्स डायरेक्शन ऑफ रोटेशन, त्याची जी डायरेक्शन ऑफ रोटेशन असते ती कशी असते म्हटलं, इट्स डायरेक्शन ऑफ रोटेशन मस्ट बी सेम ॲज दॅट ऑफ द स्पिनिंग ऑफ द अर्थ. परफेक्ट. पृथ्वीची स्पिनिंग सेम असते. तर या कंडिशन्स जर पूर्ण असतील तर तो सॅटेलाइट कम्युनिकेशन सॅटेलाइट होऊ शकतो. आता बघ मेन फीचर्स ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट कोणते आहेत. दळणवळण उपग्रहाच्या मेन फीचर म्हणजे मेन गुणधर्म कोणते आहेत तर एक एक पाहूया आपण. द मेन फीचर्स ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट. तर पहिला काय आहे, द हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट फ्रॉम द अर्थ सरफेस इज अबाउट 36,000 किलोमीटर. म्हणजे हा जो उपग्रह आहे ना हा किती अंतर असते याचं जवळजवळ 36,000 किलोमीटर. समजलं, 36,000 किलोमीटर. ओके, देन नेक्स्ट, the period of communication satellite is 1 day, 24 hours or 86,400 seconds. समझते ना. the period of communication satellite is 1 day, एक दिवस, 24 hours or 86,400 seconds. त्यानंतर पुढचा, the passive communication satellite simply reflects the signal. passive आणि active दोन प्रकारचे असतात. पॅसिव्ह सॅटेलाइट म्हणजे काय करतो, पृथ्वीकडनं पाठवलेले फक्त सिग्नल घेतो आणि जशाच तसे पृथ्वीकडे तो पाठवतो. फक्त आरशाचं काम करतो तो, आरसा, सिग्नल गेले आणि पाठवले, बस एवढंच. आणि ॲक्टिव्ह सॅटेलाइट काय करतो, सिग्नल घेतो त्याला ॲम्प्लिफाय करतो आणि वाईड रेंजमध्ये तो सगळीकडे पाठवतो. म्हणजे सिग्नल एकच पाठवला जातो, त्याला ॲम्प्लिफाय करतो, त्याला वाढवतो आणि वाढवून पृथ्वीच्या दिशेने ऑल डायरेक्शनमध्ये तो सेंड करतो, जास्त प्रमाणामध्ये तयार करतो, सेंड करतो. त्यांना आपण ॲक्टिव्ह असे म्हणतो. द पॅसिव्ह कम्युनिकेशन सॅटेलाइट सिम्पली रिफ्लेक्ट दी सिग्नल. तो फक्त रिफ्लेक्ट करतो, पाठवलेली सिग्नलला रिफ्लेक्ट करून पृथ्वीच्या दिशेने तो सेंड करतो. त्यानंतर ॲन ॲक्टिव्ह कम्युनिकेशन सॅटेलाइट रिसिव्ज द सिग्नल्स फ्रॉम ट्रान्समिटिंग स्टेशन. ॲन ॲक्टिव्ह कम्युनिकेशन सॅटेलाइट रिसिव्ज. ॲक्टिव्ह कम्युनिकेशन आता सांगितलं तुम्हाला, हा पॅसिव्ह कोणता सांगितला, हा दिस इज द पॅसिव्ह अँड दिस इज द ॲक्टिव्ह. तर पॅसिव्ह आणि ॲक्टिव्हमध्ये फरक आहे. पॅसिव्ह फक्त पास करतो. आपण व्हॉलीबॉल खेळतो ना, व्हॉलीबॉल पास करणे म्हणतो पहा. तर आलेल्या फुटबॉलला काय केलं जातं, फक्त पास करणे म्हणजे ज्या स्पीडमध्ये आला त्या स्पीडमध्ये तो वापस असा पण पाठवतो. आणि शॉट मारणे म्हणजे उडी मारून त्या चेंडूवर आपण जोऱ्याने मारा करतो, दॅट इज कॉल्ड ॲज चेंज केला जातो. आलेल्या वेगापेक्षा जास्त वेगाने तो परत जातो. आणि म्हणून द ॲक्टिव्ह कम्युनिकेशन सॅटेलाइट रिसीव्ह द सिग्नल्स फ्रॉम ट्रान्समिटिंग स्टेशन. आताच तुम्हाला सांगितलं होतं ट्रान्समिटिंग स्टेशन, डाऊन लिंक, अपलिंक वगैरे. अपलिंक म्हणजे ट्रान्समिटिंग स्टेशन, तो सिग्नल ट्रान्समिट करतो सॅटेलाइटकडे आणि तो त्यावर ॲम्प्लिफाय करतो. ट्रान्समिटिंग स्टेशन ॲम्प्लिफायज दॅम, त्याला वाढवतो तो. ओके, अँड ट्रान्समिट बॅक टू दी अर्थ, अर्थच्या दिशेने त्याला परत पाठवलं जात असतं. ओके, अँड देन दी ऑर्बिटल रेडियस ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट इज 4.235 10⁻⁷ मीटर. म्हणजेच फ्रॉम दी सरफेस ऑफ अर्थ दॅट इज दी 3.6 × 10⁻⁷ मीटर त्याची उंची असते. ऑर्बिटल रेडियस म्हणजे सरफेस ऑफ अर्थ, फ्रॉम द ऑर्बिटल रेडियस म्हणजे अर्थचे सरफेस, हा अर्थचा सरफेस ते सॅटेलाइट इथपर्यंतचं अंतर त्याचं या स्वरूपामध्ये असतं. आणि म्हणून देन ऑर्बिटल रेडियस ऑफ दी सॅटेलाइट, ऑर्बिटल रेडियस अर्थच्या सेंटरपासून, दी ऑर्बिटल वेलॉसिटी ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट इज 3.1 km/s. ऑर्बिटल वेलॉसिटीचा मिनिंग काय, म्हणजे एखादा सॅटेलाइट आहे तो गोल फिरतोय, अशा पद्धतीने तो गोल फिरतो. गोल फिरत असताना जिथून तो फिरतो ते फिरत असतानाचा त्याचा जो काही वेग असतो तो असतो 3.1 km/s.
म्हणजे आकाशामध्ये तो सॅटेलाइट पृथ्वीच्या भोवती गोल फिरत असताना 3.1 किलोमीटर पर सेकंड, 3.1 किलोमीटर पर सेकंड, अर्थ कळाला असेल तुम्हाला। एका सेकंदामध्ये तो इथून किती अंतर कव्हर करतो? 3.1 किलोमीटर। एका सेकंदामध्ये 3 किलोमीटर जात होतो। तुम्ही इमॅजिन करू शकता की तुम्ही एका सेकंदामध्ये किती किलोमीटर जाता है ना। तो एका सेकंदामध्ये तो 3 किलोमीटर म्हणजे 3.1 किलोमीटर तो डिस्टन्स ट्रॅव्हल करतो। ओके, अँड देन द डायरेक्शन ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट इज वेस्ट टू ईस्ट, पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा पद्धतीने तो गोल फिरत असतो, वेस्ट टू ईस्ट, बरोबर आहे। अँड देन वेस्ट टू ईस्ट इन इक्वेटोरियल प्लेन, इक्वेटोरियल प्लेनमध्येच, हा इक्वेटोरियल प्लेन इथून असेल त्याच्या देशावरून इक्वेटोरियल प्लेनशी तो पॅरलल असतो। अँड फर्स्ट इंडियन कम्युनिकेशन सॅटेलाइट, इंडियन कम्युनिकेशन सॅटेलाइट भारतीय कोणता आहे तर ॲपल होता। ॲपल इज द फर्स्ट इंडियन कम्युनिकेशन सॅटेलाइट। अँड देन द रिलेटिव्ह अँग्युलर स्पीड ऑफ जिओस्टेशनरी सॅटेलाइट इज 0, रिलेटिव्ह अँग्युलर स्पीड म्हणजे समजा इथला जर असेल आणि इथं जर असेल तर या दोघांमध्ये अँगल, जी पहिली पोझिशन आणि नंतरच्या पोझिशनमध्ये कसल्याच प्रकारचा बदल पडत नाही, 0 अँगल असतो। त्याच स्पीडने तो परफेक्ट असा तो पुढून तो आपल्या आकाशातून असा फिरत असतो है ना। म्हणजे मागे पुढे तो थोडा सुद्धा होत नाही, आणि थोडा जरी एका सेकंदाने जरी मागे पडला, 1 डिग्रीने जरी मागे पडला, अर्धा डिग्री, 1 मिनिटाने जरी फरक पडला, 1 मिनिट अँगलने जरी फरक पडला, तर आज 1 मिनिट, उद्या 2 मिनिट, 60 दिवसाला 60 मिनिट, पुन्हा 1 डिग्री झाला, 360 दिवस है ना। वर्षामध्ये 1 मिनिटाने जर फरक पडला तर 20-25 वर्षामध्ये तो किती डिग्रीने मागे पडेल। आणि जर देश एका ठिकाणी आणि सॅटेलाइट एका ठिकाणी, असं चालेल का? नाही चालत। म्हणून त्याची जी काही रिलेटिव्ह अँग्युलर स्पीड असते ती कंप्लीट 0 असते। ओके, तर अशा पद्धतीने आपण कम्युनिकेशन सॅटेलाइटच्या बाबतीत बऱ्याच काही बाबी तुम्हाला मी इथे दिलेल्या आहेत। मग आता युजेस ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट आपण पाहू। कम्युनिकेशन सॅटेलाइट इज यूज्ड फॉर डिफरंट पर्पजेस, वेगवेगळ्या कामासाठी त्यांचा वापर केला जातो, जे की हे पहा इथं आहे है ना। इथं आपण पाहतोय डिफरंट पर्पजेससाठी, वेगवेगळ्या कामासाठी त्याला आपण वापरत असतो। मग आता कोणते कोणते काम आहेत? हा कम्युनिकेशन सॅटेलाइट पहा, ही सुद्धा एक कामच आहे, ही सुद्धा एक कामच आहे। गाडी आहे ना, या गाडीवर बसवलेला एक टावर आहे आणि तो सिग्नल घेत असतो, ट्रान्सपोर्टिंग करत असतो, प्रोसेस करतो, इथून तो इकडे पाठवतो, कम्युनिकेशन। जहाजांचं वगैरे समुद्रामध्ये लोकेशन, तिथून सुद्धा कम्युनिकेशन केलं जातं, जहाजावरनं सुद्धा। पाणबुडीमध्ये सुद्धा असतात सिग्नल। त्यानंतर लोकल स्टेशन्स असतात तुमच्या परिसरामध्ये, TV टावर वगैरे असतात ते। त्यानंतर कम्युनिकेशन हब असते, त्यानंतर सेंट्रल स्टेशन असतो। असं वेगवेगळ्या कामासाठी त्याचा वापर केला जात असतो, डिफरंट पर्पज है ना, वेगवेगळ्या कामासाठी। देन एक आहे इट इज यूज्ड इन टेलिकम्युनिकेशन। आता टेलिकम्युनिकेशनचं मतलब काय आहे? टेलिकम्युनिकेशन अँड मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन। टेलिकम्युनिकेशन टेलिफोनसाठी तुम्ही जे काय मोबाईलवर बोलता ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जात असतो। इट इज यूज्ड इन कम्युनिकेशन ऑफ TV सिग्नल्स। TV तुमच्या घरामध्ये जो TV चालतो, समजा स्टुडिओ आहे, स्टुडिओमध्ये पूर्ण प्रोसेस होते, स्टुडिओच्या आजूबाजूला जो काही टावर असतो त्या टावरला सिग्नल जातात, त्या टावरकडनं सॅटेलाइटला सिग्नल जातात, आणि सॅटेलाइटकडनं तुमच्या लोकल स्टेशनला येतात, आणि लोकल स्टेशनकडनं TVला सिग्नल येत असतात। पण आजची परिस्थिती मात्र वेगळी आहे। आज कसं केलं जातं? हा स्टुडिओ आहे, स्टुडिओमध्ये प्रोसेस केली जाते, ते टावरला सिग्नल जातात, टावरकडनं सीधा सॅटेलाइटला सिग्नल जातात, आणि सॅटेलाइटकडनं तुमच्या घरावर जो छोटासा डिश बसवला जातो DTH, त्या DTHकडनं सिग्नल तुमच्या डायरेक्ट TVला येतात, आणि DTHचं लॉंग फॉर्मच आहे DTH। तुमच्या डायरेक्ट हा या TVला सिग्नल येत असतात, आणि DTHचा लॉंग फॉर्मच आहे DTH। DTH तर याला म्हटलं जातं डायरेक्ट टू होम, डायरेक्ट टू होम, DTH, डायरेक्ट टू होम। ही आजची परिस्थिती आहे, पण पूर्वी मात्र वेगळं होतं।
पूर्वी मधामध्ये एक टावर राहत होता, तो टी व्ही टावर, जसं की औरंगाबाद, मुंबई, पुणे, जसं लातूर परिसरासाठी, बीड परिसरासाठी अंबाजोगाईला पिंपळा टी व्ही टावर, पिंपळाला टी व्ही टावर होता. तो दूरदर्शन वगैरे पूर्वी म्हणजे तिथं काय केलं जातं, इथं स्टुडिओमध्ये प्रोसेस व्हायची, तिथून तो तिथल्या लोकल स्टेशनला जाता, लोकल स्टेशनकडनं तो सॅटेलाईटकडे जात असे, सॅटेलाईटकडने तो आपल्या एरियामधले मोठ्या टावरला येत असे, मोठ्या टावरला, आणि मोठ्या टावरकडनं सिग्नल फिल्टर करून प्रोसेस करून ते नंतर मग पुढं मिक्सिंग करून आपल्या घराच्या वर जो अँटिना लावला जात असे, अशा प्रकारचा काड्याचा अँटिना, त्या काड्याच्या अँटिन्याला ते मेसेजेस येत असत, अशा पद्धतीने काड्याच्या अँटिन्याला, है ना. आणि नंतर मग इथून त्या वायरच्या आधारे आपल्या टी व्हीला तो सिग्नल येत असे. पण आता तसं नाही, स्टुडिओ टू सीधा सॅटेलाइट, सॅटेलाइट टू सीधा आवर डिश, है ना. ओके, देन still the large distance on the earth, it is used in communication of TV signals over a large distance on earth surface. Then it is used in meteorological study and geological study. Geological survey म्हणजे पृथ्वीवर कुठं कुठं काय होत आहे, बदल कसा होत आहे, झाडं तुटले जात आहेत का, पूर्वी जंगल किती होतं, आता किती आहे, 10 वर्षाखाली किती होतं, आज किती आहे, भविष्यकाळात किती वाढवावं लागेल, किती कमी करावं लागेल वगैरे, हे मेट्रोलॉजिकल स्टडीजसाठी सुद्धा याचा वापर केला जातो. म्हणजे जमिनीमध्ये कुठं खाणी वगैरे काही असतील यांचा सुद्धा स्टडी केला जातो, त्यासाठी सुद्धा यांचा वापर होतो. इट इज युज्ड इन फोटोग्राफी ऑफ ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट अँड अर्थ, आकाशातल्या वेगवेगळ्या पदार्थांच्या फोटो घेण्यासाठी आणि पृथ्वीच्या सुद्धा फोटो घेण्यासाठी याचा वापर केला जात असतो. ओके, लार्ज डिस्टन्स कम्युनिकेशन म्हटलेलं आहे इथं, लार्ज डिस्टन्स कम्युनिकेशन. त्यानंतर फोटोग्राफी ऑफ ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स, फोटोग्राफी ऑफ ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स अँड देन अँड अर्थ. पुढचा, इट इज युज्ड इन स्टडी ऑफ कॉस्मिक रेडिएशन अँड सोलार रेडिएशन. तेच कॉस्मिक रेडिएशन आणि सोलार रेडिएशनचा स्टडी करण्यासाठी. इट इज युज्ड इन ॲटमॉस्फिरिक स्टडी, जे की वादळांचा वगैरे अभ्यास करण्यासाठी याचा उपयोग केला जात असतो. तर अशा स्वरूपामध्ये आपण काय पाहिलं, सॅटेलाइट्स, डिफरंट टाइप्स ऑफ अर्थ सॅटेलाइट, सॅटेलाइटचे टाइप्स पाहिले आणि त्यांचे वेगवेगळे पर्पज आणि वेगवेगळे उद्देशसुद्धा आपण पूर्णतः पाहिलेले आहेत. पण उद्याच्या क्लासमध्ये आपण पाहूया प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट, प्रोजेक्शन ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हटलं तरीही चालेल, आर्टिफिशियल सॅटेलाइट, है ना. प्रोजेक्शन ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट. ओके, तो सविस्तररित्या नेक्स्ट क्लासमध्ये आपण पाहूया. जर यामध्ये काही जर अडचण असेल तर निश्चितच आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमच्या डिफिकल्टीज मला विचारू शकता. बाकीचे पॉईंट आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहूया. तोपर्यंत जय हिंद. जर मित्रांनो आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जर लाईक केलं नसेल तर आत्ता तरी लाईक करा, जर आवडला असेल तर, आणि आवडला नसेल तर मात्र तुमची मर्जी. ओके, तर या व्हिडिओसाठी इथंच थांबूया. जय हिंद, जय भारत. थँक्यू, बाय बाय, टेक केअर.